सकाळच्या घाईमध्ये ऑफिसला जाण्याची सुद्धा घाई असते, मुलांची शाळेत जाण्याची घाई असते. शाळेच्या छोट्याशा भुकेसाठी सुद्धा आपल्याला डब्यामध्ये काहीतरी सकाळ सकाळ मुलांना नाश्त्यासाठी द्यायचं असतं. ऑफिसला जर जाणारी घरातली मंडळी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला नाश्ता बनवायचा असतो. तर आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी 15-20 मिनिटामध्ये होणारा नाश्ता आपण इथे बनवून घेणार आहे. तो म्हणजे एकदम क्रिस्पी असा सँडविच. तर इथे मी पुदिना, कोथिंबीर, फुटाणा डाळ, लिंबू, आलंच्या 2-3 तुकडे, लसणाच्या 2-4 पाकळ्या, 5-6 मिरच्या आणि 2 शिमला मिरच्या मी इथे घेतलेल्या. आता ही चटणी बनवताना जर तुमच्याकडे दोडका नसेल तर चटणी कशी बनवायची असं जर तुम्हाला ऑप्शन पडत असेल तर दोडक्याच्या जागी तुम्ही शिमला मिरचीचा वापर इथे करू शकता. चटणी खूप छान लागते, टेस्टसुद्धा त्याची खूप छान लागते. आणि एरवी मुलं शिमला मिरची खात नाही, पण असं चटणी वगैरे लपून छपून काहीतरी बनवलं की बरोबर भाज्या खाल्ल्या जातात. आता फुटाणा डाळ सगळं साहित्य घालून घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे साखर, लिंबू पण पिळून घ्यायचं आहे आणि फिरवून घ्यायचं. त्यानंतर आता भांडं छोटं आहे म्हणून एवढं सगळं साहित्य एकत्र बसत नाही आहे, म्हणून मी कोथिंबीर शेवटी घातलेली आहे. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि चटणी अशी घट्टसर आपल्याला बनवून घ्यायची. सँडविचसाठी बनवताना चटणी जास्त घट्ट अजिबात बनवायची नाही. बटाटे उकडायला लावले होते, सगळ्यात पहिले बटाटे मी उकडायला लावले होते. कुकर पण आपली चटणी वगैरे होईपर्यंत गार झाला आहे. बटाटे असे सोलून घ्यायचे. आता तुमच्याकडे जर मूग असेल, काळे चणे असेल, वाटाणे असेल किंवा दुसऱ्या कोणत्या कोबी वगैरे असेल तर त्याचंसुद्धा तुम्ही स्टफिंग बनवू शकता. पण मी इथे बटाटा सगळ्यांना आवडत असतो म्हणून मी इथे बटाट्याचं स्टफिंग बनवून घेतलेलं. बटाटा गार झाला की त्याच्यामध्ये जिरी पावडर, धने पावडर, चाट मसाला, काळं मीठ, थोडीशी काळी मिरपूड आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि मीठ घालायचं आहे, अगदी थोडीशी साखर घालायची आहे आणि कोथिंबीर घालून आपल्याला भाजी याची बनवून घ्यायची. आता पातळ अशा मी काकडी, टोमॅटो आणि कांद्याच्या चकत्या अशा पातळ आपल्याला बनवून घ्यायच्या. आता ही झाली आपली तयारी. अगदी 10-15 मिनटात आपली ही तयारी होऊन जाते आणि त्यानंतर डायरेक्ट आपल्याला सँडविच बनवायला घ्यायचं. ब्रेड घेतलेले असे एक मोठा पाट घ्यायचा आहे. पटकनी आपल्याला त्याच्यावरती ब्रेड आथरून घ्यायचे, असे टाकून घ्यायचे. आता मुलांसाठी बनवते, मोठ्यांनासुद्धा क्रीमी क्रिस्पी असं सँडविच आवडत असतं. मुलांना ना चीज, मेयोनीज, बटर हे सगळे पदार्थ घालून ना सँडविच फार आवडत असतं. म्हणून आज ना मी थोडंसं मेयोनीजसुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हिरवी चटणी अशी घालायची. दोन्ही एकत्र चमच्याने फेटून असं पसरून घ्यायचं ब्रेडवरती कडेपर्यंत. आणि त्यानंतर ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांद्याची एक ठेवू शकता चकती, टोमॅटोची ठेवू शकता, त्यानंतर ना काकडीची ठेवू शकता. वरनं असं व्यवस्थित आपल्याला बटाट्याचं जे स्टफिंग बनवून घेतले भाजीचं ते सुद्धा असं घालून घ्यायचं आणि व्यवस्थित ब्रेड, दुसरा ब्रेड त्या ब्रेडवरती असं हाताने थोडासा प्रेस करायचा आणि घट्टसर असा चिटकून बसला पाहिजे. म्हणजे काय होतं, खाताना पटकन आतमधलं स्टफिंग बाहेर येत नाही किंवा जेव्हा आपण सँडविच कट करतो तेव्हा स्टफिंग पटकन असं बाहेर सुटत नाही. बनवून घेतलेलं आहे. पॅनवरती आपण पहिलंच बटर मी वितळून घेतलं होतं आणि ते पॅनवरती मी असं उलथण्याने पसरून घेतलेलं आहे. गॅस बारीक करायचा आहे. तुमच्याकडे पॅनवरती तुम्ही बनवणार असाल आणि मेकर नसेल तर तुम्ही पॅनवरती असं बनवू शकता. पॅन एकदा आपण गरम करून घेतला ना की इथं गॅस आपल्याला बारीक करायचा आणि खरपूस असं भाजायचं. वरनं पण आपल्याला असं बटर पातळ करून घ्या पहिलं बटर, म्हणजे असं उलथण्याने तुम्हाला बटर व्यवस्थित असं लावता येतं ब्रेडला. त्यानंतर ना अगदी 2-3 मिनटं ना आपल्याला ब्रेड शेकून घ्यायचे आणि खरपूस असे भाजून घ्यायचे. आता इथे माझं काय झालं आहे, थोडंसं दुसरं ब्रेडचं आपण सँडविच बनेपर्यंत भाज्या वगैरे घालेपर्यंत ना माझं थोडासा वेळ जास्त झाला उलटण्यासाठी आणि थोडंसं माझं
जास्त शेकलं गेलेलं आहे. पण तुम्ही ते असं करू नका, जास्त शेकू नका, नाहीतर काय होतं त्याचं इफेक्ट ते कडूसुद्धा लागण्याची शक्यता असते. तर दोन्ही साईडनी छान असं भाजून घ्यायचं मस्तपैकी असं क्रेप्सी वगैरे भाजलं ना की काय होतं, लवकर सँडविच ना नरम पडत नाही. आता तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडनी सँडविच आपण कसं भाजून घेतलं आहे, असंच दोन्ही साईडनी सुद्धा सँडविच तुम्ही भाजून घेत जा. तर मधून असं कट करायचं. थोडंसं गार होऊन झालं की मुलांना डब्यामध्ये द्यायचं. अगदी शाळेत गेले की तासभरात मुलं सकाळचा नाश्ता करायला मुलांना सोडत असतात. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सकाळच्या छोटे भुकेसाठी छोटा डबा आपण देत असतो, त्या डब्यासाठी एकदम परफेक्ट असं आपण हे सँडविच क्रीमी इथे बनवून घेतलेले. साधी सोपी रेसिपी. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट, लाईक